Good morning, students. Now here we will also discuss about the capital market. That means the issue of the shares. ज्यावेळेस आपण शेअर्स इश्यू करतो त्यावेळेस आपल्याला बेसिक टर्म्स माहीत असणं या ठिकाणी आवश्यक आहे, ते आपण घेतलेलं आहे. आता या ठिकाणी सेकंडरी मार्केट म्हणजे काय, तर या ठिकाणी ट्रेडिंग ऑफ सिक्युरिटी टेक्स प्लेस वेन द सिक्युरिटीज आर ऑल्सो परचेस ऑर सोल्ड. दिस मार्केट इट इज ऑल्सो नोन ॲज द स्टॉक मार्केट, म्हणजे वेअर the shares are also issued, where the shares are also traded in India. Secondary market consists of recognized stock exchange operating under the rules and regulations and guidelines approved by the government. म्हणजे भारत सरकार असेल, त्या भारत सरकारनं जे काय गाईडलाईन्स रूल दिले असतील त्याच्यानुसार हे शेअर मार्केट, त्यालाच आपण सेकंडरी मार्केट असे म्हणतो, या ठिकाणी ते चालत असतं. मग या ठिकाणी त्या ठिकाणी काय होतं, तर द स्टॉक एक्सचेंजेस आर ऑर्गनाइज्ड मार्केट वेअर द सिक्युरिटीज इश्यूड बाय द कंपनी. म्हणजे ज्या ठिकाणी जे कंपनी असतील त्या कंपनीनं इश्यू केलेले शेअर्स ते या ठिकाणी त्याचं ट्रेडिंग होत असतं. सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट अँड पब्लिक बॉडीज आर ऑल्सो ट्रेडेड ॲज पर द सेक्शन्स. त्यामध्ये सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956. स्टॉक एक्सचेंज मीन्स एनी बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल व्हेअर द इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट constitute for the purpose of assisting, regulating and controlling the businesses of buying and selling or dealing in securities. Therefore, in a nutshell, securities issued by the company first time offered by the public in the primary market once the IPO is done and the stock is listed. ज्यावेळेस IPO असेल तो IPO या ठिकाणी ज्यावेळेस ती कंपनी लिस्टेड होते त्यावेळेस या ठिकाणी IPO असेल तो इनिशियल पब्लिक ऑफर ती या ठिकाणी मार्केटमध्ये येत असते आणि त्यानंतर दे आर ट्रेडेड इन द सिक्युरिटी मार्केट. द मेन डिफरन्स बिटवीन द टू is that the primary market as an investor gets securities directly from the company through the IPO, while in the secondary market one purchases securities from the other investors willing to sell the same. म्हणजे IPOमध्ये डायरेक्टली काय होतं, तर त्या कंपनीकडून हे शेअर्स असतील ते शेअर्स खरेदी केले जातात IPOमध्ये आणि नंतर तो IPO या ठिकाणी आल्यानंतर मग जो कोणी सेलर असेल त्या सेलरकडून एखादा परचेसर असेल तो परचेसर या ठिकाणी खरेदी करू शकतो. हे झालं सेकंडरी मार्केट. मग आता इक्विटी शेअर्स, बॉन्ड्स, प्रेफरन्स शेअर, डिबेंचर एक्सेट्रा द सम की प्रोडक्ट्स अवेलेबल इन टू द शेअर मार्केट सेकंडरी मार्केट. म्हणजेच इथं सेकंडरी मार्केटमध्ये काय होतं, तर कॅपिटल कंपनीला जे आवश्यक असणारं भांडवल असेल ते भांडवल गोळा करत असताना ती कंपनी त्यांचं IPO असेल, इनिशियल पब्लिक ऑफर ज्याला म्हणतो आपण, ते काय करते, म्हणजे शेअर्स इश्यू करते आणि ते IPO डायरेक्टली कंपनीकडून कोण खरेदी करतात, तर तुमच्यासारखे लोक असतील ते खरेदी करू शकतात, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील ते खरेदी करू शकतात, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील ते सुद्धा खरेदी करू शकतात. आणि नंतर ज्यावेळेस मग तुम्ही या ठिकाणी तो सेल करणार आहे, मग तो IPO एकदा जो या ठिकाणी घेतल्यानंतर मग तुम्ही ज्यावेळेस तो सेल कराल तो कुठं जाईल, मग सेकंडरी मार्केट असेल, त्या सेकंडरी मार्केटमध्ये तो IPO असेल तो IPO काय होईल या ठिकाणी सेल होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी सेकंडरी मार्केटचं या ठिकाणी फंक्शनिंग चालत असतं. म्हणजे फंक्शन्स ऑफ सेकंडरी मार्केट, मग इकॉनॉमिक इंडिकेटर्स ते आपण जास्त बघणार नाही, फक्त बेसिक टर्म्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ सिक्युरिटीज, म्हणजे सेकंडरी मार्केट हेल्प्स इन द व्हॅल्युएशन ऑफ सिक्युरिटी थ्रू इट्स डिमांड अँड सप्लाय. म्हणजे शेअर्सचं जी काय प्राईस असेल ती प्राईस कशावरून ठरते, तर त्या डिमांड अँड सप्लायवरून. म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये एखाद्या कंपनीच्या शेअर्सला जास्त मागणी असेल तर त्या कंपनीची शेअरची प्राईस निश्चितच काय होणार, वाढणार. मग ही जी काय शेअरची प्राईस असेल ती शेअरची प्राईस कशावरून ठरते सेकंडरी मार्केटमध्ये, तर त्याच्या डिमांड अँड सप्लायवरून. द सिक्युरिटीज ऑफ दोज कंपनी विच आर ग्रोथ ओरिएंटेड अँड डुईंग वेल will sure have the higher demand in comparison to the securities of companies which are not doing well consistently, and the share prices of such companies are also lower as compared to the growth oriented company. म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ सिक्युरिटीज, व्हॅल्युएशन ऑफ शेअर ज्याला की आपण म्हणतो, या ठिकाणी एखाद्या कंपनीचे शेअरची प्राईस का वाढत जाते, तर त्या कंपनीचा असणारा ग्रोथ, त्या कंपनीचे असणारा बिझनेस, त्या कंपनीचे असणाऱ्या ठिकाणी प्रॉफिट पर्सेंटेज असेल, डिव्हिडंड ती कंपनी मोठ्या प्रमाणावर देत असेल तर साहजिकच त्या ठिकाणी कंपनीचं जे काय शेअर प्राईस असेल ती शेअर प्राईस या ठिकाणी वाढत जाते.
त्यानंतर सेकंडरी मार्केटचं दुसऱ्या या ठिकाणी फंक्शन काय तर ट्रान्झॅक्शन्स इन सिक्युरिटीज इज सेफ इन टू द सेकंडरी मार्केट. म्हणजेच या ठिकाणी त्यामध्ये फंक्शन्स आहेत ते काय आपण डिटेलमध्ये पाहणार नाहोत. आता डेव्हलपमेंट इन स्टॉक मार्केट इन इंडिया. आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय तर डेव्हलपमेंट ऑफ द स्टॉक मार्केट्स इन इंडिया. आता इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे शेअर्स कुठे इश्यू केले जातात तर स्टॉक मार्केटमध्ये. मग ह्या स्टॉक मार्केटचा पूर्णतः अभ्यास असणं आपल्याला आवश्यक आहे. The stock market originated in India at the end of the 18th century when the lots of new negotiable instruments were introduced. However, the real beginning was made into the middle 19th century when the Companies Act 1860 are also enacted, where the concept of limited liability was introduced. म्हणजे 1860मध्ये कंपनी ॲक्ट कंपनी कायदा 1860 हा लागू झाला. त्याचबरोबर लिमिटेड लायबिलिटी ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली. त्यानंतर मग जे काय स्टॉक एक्सचेंज असेल ते स्टॉक एक्सचेंजचं या ठिकाणी वाढ झाल्याचं आपणास पाहावयास मिळते. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वॉज फॉर्म Bombay Stock Exchange was formed in 1875, and this was followed by the formation of the exchanges in Ahmedabad 1894, Calcutta, that means the Kolkata in 1908, Madras, that means the Chennai in 1937. Calcutta Stock Exchange CSE was the largest stock exchange in India till 1960. In 1961 we are as the 1203 listed companies. Of those 576 companies are also listed to the CSE, that means the Calcutta Stock Exchange, and 297 on the BSE. मग त्यानंतर 1960 नंतर मग कलकत्ता असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, त्याचा जो काही पिरियड असेल म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज किती होते त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास या ठिकाणी आपण करतोय. म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य काय तर या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टॉक एक्सचेंजेस 1946, 1961, 1971, 1975, त्यानंतर 90, 91, त्यानंतर 99, 2000, 2004, त्यानंतर 2007 आणि 2012-13 हा डेटा आहे. तर आता हे आपण का सांगतोय तर तुम्हाला माहीत पाहिजे की या ठिकाणी ते इश्यू ऑफ शेअर्स नेमकं कुठं होतं. मग भारतामध्ये या ठिकाणी किती स्टॉक एक्सचेंजेस आहेत, नंबर ऑफ लिस्टेड कंपनी किती आहेत. मग या ठिकाणी 1946ला 1175 होत्या, 7 स्टॉक एक्सचेंज होते. 61ला 7 स्टॉक एक्सचेंज, नंबर ऑफ लिस्टेड कंपनी 1203 होत्या, मार्केट कॅपिटलायझेशन 971 करोड होतं 1946 साली. 1961 साली 1292 करोड झालं. 1971ला 8 स्टॉक एक्सचेंज लिस्टेड कंपनी 1599, 2775 हे मार्केट कॅपिटलायझेशन झालं. 1975ला ते 3273 हे मार्केट कॅपिटलायझेशन. 1980ला हे जवळजवळ दुप्पट झाल्याचं आपणास पाहावयास मिळते. 6750 आणि 2265 नंबर ऑफ लिस्टेड कंपनी आहेत. 1990-91ला जवळजवळ 10 वर्षामध्ये कितीनं वाढलं मार्केट कॅपिटल बघा, म्हणजे 90,836 करोड. नंबर ऑफ लिस्टेड कंपनी किती आहेत तर 2471. त्यानंतर 1999-20ला 5815 लिस्टेड कंपनी आहेत आणि कॅपिटल किती झालं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे तर 1 लाख किती आहे या ठिकाणी तर 1,12,842. 2005-4-5ला कंपन्या या ठिकाणी लिस्टेड कंपनीज त्याच्यामध्ये घट झाल्याची पाहावयास मिळते. परंतु जे काय कॅपिटल असेल ते कॅपिटल या ठिकाणी पहा किती वाढलेलं आहे, म्हणजे 16,98,000
428 दिसतंय. त्याच पद्धतीनं 12-13ला चे मार्केट कॅपिटलायझेशन असेल 62,14,941 करोड. म्हणजे हे सर्वच्या सर्व आपणाला इन्क्रीजिंग ट्रेंड या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशनचा दिसतोय स्टॉक एक्सचेंजमध्ये. किंवा इंडियन कंपनीज असतील, त्या इंडियन कंपनीज ह्या त्यांचं जे काय भांडवल असेल ते भांडवल हे शेअर मार्केटमधून या ठिकाणी गोळा करत असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजेच लिस्टेड कंपनी किती आहेत, तर लिस्टेड कंपनी 2012-13ला 5,133 लिस्टेड कंपनी आहेत. म्हणजे याचा तुम्ही विचार करात की भारतामध्ये जे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड कंपनी असतील त्यांची संख्या वाढल्याची आपल्याला दिसून येते ॲज कम्पेअर टू द काही एका वर्षाचा विचार करता 2000चा 12-13मध्ये ती संख्या घटलेली दिसते. परंतु न्यू डेटा या ठिकाणी नाही अवेलेबल. या ठिकाणी आपण तो 2012-13मध्येच या ठिकाणी बघितलेला आहे. आता आफ्टर द रिफॉर्म द 1991 द इनिशियल रिफॉर्म द सेकंडरी मार्केट अडॉप्ट द फॉलोइंग सिस्टीम. म्हणजे काय, रिजनल स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजेस BSE अँड NSE, द ओव्हर काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया आणि इंटर कनेक्टेड स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ISE. आता ह्याच्यामध्ये काय मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. अँड द स्टॉक मार्केट ऑर्गनायझेशन इन इंडिया. मग ह्या स्टॉक मार्केटमध्ये त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे, तर त्यामध्ये स्टॉक ब्रोकिंग्स, कस्टोडियन सर्व्हिसेस, डिपॉझिटरी सिस्टीम्स. मग स्टॉक ब्रोकिंगमध्ये कोण येतं, ब्रोकिंग, सब ब्रोकिंग, ट्रेडिंग अँड क्लिअरिंग मेंबर्स, फॉरेन ब्रोकर्स, ट्रेडिंग अँड क्लिअरिंग मेंबर्स ऑफ करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट्स. कस्टोडियल सर्व्हिसेस असतात, डिपॉझिटरी सिस्टीम, डिपॉझिटरीजमध्ये CDSL आणि NSDL, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स म्हणजे बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. मग आता इथं ब्रोकिंग, शेअर ब्रोकर्स. मग शेअर ब्रोकिंग, आता तुम्हाला शेअर ट्रेडिंग जर करायचं असेल तर ते नेमकं कसं करायचं हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर स्टॉक ब्रोकिंग, आता या ठिकाणी काय आहे बघा, स्टॉक ब्रोकिंग आर द मेंबर्स ऑफ स्टॉक एक्सचेंज. They enter into the share trading transaction either on their own account or on behalf of their clients. They have to get registration from SEBI before starting their own operations and how to comply with the prescribed code of conduct. Till recently, most of the brokers work as proprietary or partnership concerns. However, the many top broking firms of the are the company from the organizations. Firms are company from the organization. म्हणजेच या ठिकाणी ब्रोकर किंवा हा कोण आहे, तर मेंबर ऑफ स्टॉक एक्सचेंज. ते काय करतो, त्यांच्या क्लायंटच्या वतीनं हे या ठिकाणी शेअर ट्रेडिंगचं व्यवहार असेल ते शेअर ट्रेडिंगचं व्यवहार हे या ठिकाणी करत असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजेच याच्या पद्धतीनं जर आपण जर विचार केला तर ज्यावेळेस तो ब्रोकर असेल म्हणजे मेंबर ऑफ स्टॉक एक्सचेंज, तो काय करतो, तर क्लायंटच्या वतीनं ते ट्रान्झॅक्शन असेल ते ट्रान्झॅक्शन करत असल्याचं आपणास पाहावयास मिळतो. मग अशा शेअर ब्रोकिंग कंपनी कुठल्या आहेत, तर त्यामध्ये शेअर खान लिमिटेड आहे, इंडिया बुल्स आहे, एंजल ब्रोकिंग लिमिटेड आहे, इंडिया इन्फोलाइन लिमिटेड आहे, रिलायन्स मनी, कोटक सिक्युरिटीज लिमिटेड, ICICI डायरेक्ट, मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज. म्हणजे ऑल दीज आर ऑल्सो द स्टॉक ब्रोकिंग कंपनीज. HDFC सिक्युरिटी आहे, बजाज कॅपिटल आहे. म्हणजेच या ठिकाणी काय, तर ब्रोकर्स आर द इम्पॉर्टंट इंटरमिडिएट इन द स्टॉक मार्केट ॲज दे ब्रिंग बायर्स अँड सेलर्स टुगेदर. However, the broking on transactions varies from broker to broker. The maximum allowable brokerage is 2.5 of the contract price. 2.2% या ठिकाणी ते ब्रोकरेज घेऊ शकतात. आणि त्यानंतर हे जे काय आपण बघितलं, दीज आर द कंपनीज विच आर ऑल्सो प्रोव्हाइडिंग द डीमॅट सर्व्हिसेस. डीमॅट अकाउंट तुम्हाला ते ओपन करून देण्याचं काम करतात. त्याचबरोबर तुम्हाला ते त्यांचं जे काय असेल ते कमिशन त्याच्यासाठी चार्ज करतात. आणि जे काय बाईंग अँड सेलिंग असेल शेअर मार्केटमधलं ते तुम्हाला निश्चितच या ठिकाणी त्याचा या ठिकाणी फायदासुद्धा या ठिकाणी मिळू शकतो. आता यानंतर जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे शेअर मार्केट संबंधीचा, मार्केट इंटरमिडिएट्स. आता हे काय आपण जास्त याच्यामध्ये पाहणार नाहोत. आता पुढचा मुद्दा आहे तो डिम्युच्युअलायझेशन ऑफ स्टॉक एक्सचेंज.
आता हा सुद्धा या ठिकाणी आपल्या सिलेबस रिलेटेड नाही म्हणण्यापेक्षा हा रिसेंट कन्सेप्ट हे आपण पाहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण शेअर्स ट्रेडिंग इन सेकंडरी मार्केट, आता शेअर ट्रेडिंग इन टू द सेकंडरी मार्केट म्हणजे तुम्हाला म्हणजे सेकंडरी मार्केट ऑर स्टॉक एक्सचेंज मार्केट रेफर्स टू द मार्केट वेअर द securities are traded after being initially offered to the public in the primary market. ते प्रायमरी मार्केटमध्ये तो शेअर्स इश्यू केल्यानंतर नंतर तो सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी येतो. म्हणजे कोण एखादा व्यक्ती त्या शेअरला बाय करेल, नंतर तो त्याला स्पेसिफिक प्राईस मिळाल्यानंतर तो विकेल. परत एखादा बायर असेल तो त्या स्पेसिफिक प्राईसला खरेदी करेल आणि नंतर तो त्याच प्राईसला काय करेल, प्रॉफिट मिळाल्यानंतर तो काय करेल, सेल करेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी काय होईल तर तो तुमचा जो काय असेल तो शेअर्स या ठिकाणी विकला जाईल. म्हणजे ते झालं सेकंडरी मार्केट. देन वी डिस्कस हिअर द शेअर ट्रेडिंग बाय रिटेल इन्व्हेस्टर्स. आता रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे कोण, तर तुमच्यासारखा एखादा विद्यार्थी की ज्याला काय वाटलं की शेअर ट्रेडिंग आपल्याला करायचे, मग तो काय करू शकतो, तर त्याला या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी डीमॅट अकाउंट असेल ते डीमॅट अकाउंट हे ओपन करावं लागेल. म्हणजेच काय, तर हे आपण का सांगतोय की हे तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे नेमकं काय, तर त्याच्या जर्नल एंट्री पुरतं मर्यादित न राहता तर शेअर ट्रेडिंग इन सेकंडरी मार्केट हे कसं केलं जातं, त्यासाठी काय काय आवश्यक आहे, हे सुद्धा महत्त्वाचा इश्यू आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का, जर तुम्हाला शेअर इश्यू कुठं होतात हेच जर समजलं नसेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणून आपणाला हे शेअर्स इश्यू, मग त्याच्याशी रिलेटेड असणारे कन्सेप्ट, मग हे शेअर ट्रेडिंग कोण करतं, कंपनी कशा पद्धतीनं ते फायनान्स गोळा करते, त्याच्या आपण जर्नल एंट्री पाहिलेल्या आहेत. परंतु इन डिटेल हे आपण शेअर मार्केटचा या ठिकाणी अभ्यास करतोय. तर शेअर ट्रेडिंग बाय रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस एखादा पर्सन असेल तो पर्सनला या ठिकाणी शेअर ट्रेड करायचं असेल, म्हणजेच काय शेअर बाय करायचं असेल, सेल करायचं असेल, तर त्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, ओपन ए बँक अकाउंट. द फर्स्ट स्टेप towards investing in Indian stock market is to open a bank account. A bank account is required to hold the fund which would be investing in secondary market. पहिल्यांदा तुम्हाला बँकेमध्ये जाऊन बँक अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्याच्यावर या ठिकाणी फंड असेल तो फंड ठेवावा लागेल. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय होतं, ओपन ए डीमॅट अकाउंट. जस्ट ॲज अ बँक अकाउंट इज रिक्वायर्ड टू होल्ड द फंड्स, त्याच पद्धतीनं डीमॅट अकाउंट इज रिक्वायर्ड टू होल्ड अँड ट्रेड द सिक्युरिटीज, दॅट इज द शेअर डिबेंचर्स अँड म्युच्युअल फंड इलेक्ट्रॉनिकली. म्हणजे तुम्हाला आता मोबाईलवर तुम्हाला या ठिकाणी तुमचं शेअरची पोझिशनसुद्धा कळू शकते. म्हणजे इतका या ठिकाणी आता डेव्हलपमेंट झालेलं आहे. म्हणजे सेकंड स्टेप म्हणजे तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. त्यानंतर ओपन ए ट्रेडिंग अकाउंट. आफ्टर द डीमॅट अकाउंट ए ट्रेडिंग अकाउंट इज रिक्वायर्ड टू ट्रेड इन सिक्युरिटी मार्केट. ए ट्रेडिंग brokerage account allowed to purchase the stock, bond, mutual fund and buying units by paying the brokerage to the brokers. Then trading on yourself behalf of retail investors who do not be able to trading without a trading account. The retail investors हा trading account without तो trade करू शकत नाही. And nowadays many banks are also started providing all these services in a single unified account. म्हणजे बँक असतील त्या बँक काय करतात, त्यांच्या बँकेमध्ये अकाउंटसुद्धा ओपन करून देतात, त्याचबरोबर त्यांच्या बँकेमधून डीमॅट अकाउंटसुद्धा ओपन करून देतात. म्हणजे ह्याचा फायदा हा इन्व्हेस्टरला होऊ शकतो. त्यानंतर ट्रेडिंग मेकॅनिझम. मग हे ट्रेडिंग मेकॅनिझममध्ये काय, विथ ॲन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ट्रेडिंग ऑफ स्टॉक एक्सचेंज नाव टेकिंग प्लेस थ्रू ए ओपन इलेक्ट्रॉनिक लिमिट. त्यामध्ये ऑर्डर बुक आहे, म्हणजेच ऑर्डर मॅचिंग इज डन बाय द ट्रेडिंग कम्प्युटर. मग त्यामध्ये बायर ऑर सेलर ऑर्डर प्लेस हे तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकली तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शेअर खरेदी कराल त्यावेळेस तुम्हाला ते कन्सेप्ट समजेल, बाय अँड सेल. म्हणजेच डीमॅट अकाउंट इज इसेन्शियल वेन एव्हर द पर्सन्स आर ऑल्सो सेलिंग ॲज वेल ॲज द बाईंग द शेअर्स ऑर into from the secondary capital market. They must be required the demat account. Payment to broker for purchase of securities or shares, delivery of shares to the brokers for sale, receipt of money for sale transactions. त्यामध्ये काही जास्त महत्त्वाचं नाही. त्यानंतर बायबॅक ऑफ शेअर्स. ते या ठिकाणी बायबॅक ऑफ शेअर्स
हे सुद्धा एक टर्म आहे. बाय बॅक याचा अर्थ काय, तर शेअर्स एकदा इश्यू केले असतील तर ते कंपनी या ठिकाणी काय करू शकते, त्यांच्याकडं जर सफिशियंट फंड असेल तर इश्यू केलेले शेअर्स ते परत बाय करू शकते. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इन्व्हेस्टर शूड ऑप्शन फॉर द बायबॅक. आता या बायबॅकच्या या ठिकाणी कन्सेप्ट काय बघा. द इन्व्हेस्टर मे ऑप्शन टू बायबॅक ऑफ शेअर्स if the price offered to them at a premium on the market price. And such scenario, the buyback means attractive proposition. For example, in case of Tata Consultancy Services buyback, the offer price is 2,850 per share, while the current market price is around 2,505. सो मग ह्याच्यामध्ये काय झालं, तर आता ऑफर प्राईस किती दिली टी सी एसनं, तर 2,850. परंतु करंट मार्केट प्राईस किती चालू आहे, तर 2,505 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय, सो इन केस ऑफ टी सी एस ऑफर प्राईस ॲट अबाउट 14% प्रीमियम, and therefore the shareholders goes by the famous quote, a bird in the hands is worth two in the bush. He may be inclined to accept the buyback offer if buyback premium is more than the market price. However, if the investors can make out that management is continuously putting its effort to improve the shareholders' value, then the long-term investors may not go for the buyback offer. The reason is that maybe in the next few years, market price of the shares may upstage the premium price of buyback offer. म्हणजे याचा अर्थ काय, तर ज्यावेळेस ती कंपनी बायबॅक हायर प्राईसला करत असते तर निश्चितच साहजिकच आपण समजून घ्यायचं की त्या शेअरची प्राईस निश्चितच या ठिकाणी वाढणार आहे. जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स ते तो ऑप्शन हा बायबॅकचा ॲक्सेप्ट करत नाहीत. ऑन द अदर हँड, opting for the buyback makes sense if the share is the market is overvalued. There is very little change that the share price may increase any further in near future. If there is firm belief that there are not enough opportunities for the firms to grow earnings, then recent of the buybacks implications. आता बायबॅकचे काही एक्झाम्पल आहेत ते आपण काही ठिकाणी ते डिस्कस करणार नाही. म्हणजेच या ठिकाणी बायबॅक टी सी एस कंपनीने ठरवलेली प्राईस आणि आत्ता मार्केटमध्ये असणारी प्राईस निश्चितच काय करतं, तर त्याचा या ठिकाणी फायदा हा या ठिकाणी भागधारकांना इन्व्हेस्टरला सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. करंट प्राईस किती आहे, 2,505. किती बायबॅकची प्राईस ठरवली, तर या ठिकाणी 2,850. म्हणजे निश्चितच हा फायदा या ठिकाणी तो होऊ शकतो. इथं या ठिकाणी जे टर्म्स आहेत, बेसिक ऑफ स्टॉक मार्केट्समध्ये स्टॉक मार्केट इंडेक्स. आता स्टॉक मार्केट इंडेक्स हा काय बघा, इट रिप्रेझेंट द एंटायर स्टॉक मार्केट. इट शोज द चेंजेस टेक्स प्लेस इन द स्टॉक मार्केट. Movement of index is also an indication of an average return received by the investors. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक देश असेल त्या प्रत्येक देशामधील असणाऱ्या ज्या काही कंपनी असतील त्या पर्टिक्युलर त्या कंट्रीच्या मार्केटला ह्या लिस्टेड असतात आणि त्यांचा जो काय इंडेक्स असतो तो इंडेक्स हा त्या पर्टिक्युलर कंट्रीचा हा काय इंडिकेट करतो, तर मुवमेंट इन टू द स्टॉक मार्केट. इंडिकेशन म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये तो इंडेक्स असेल, तो इंडेक्स काय करतोय, इंडिकेशन करतोय स्टॉक मार्केट हे वाढत चाललंय का कमी होत चाललंय. म्हणजे याचा अर्थ काय, तर वी नो व्हेरी वेल दॅट द स्टॉक मार्केट इंडेक्स इज ॲन इंडिकेटर ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्रीज इकॉनॉमी. इन द सिम्पल वर्ड, इंडिकेशन म्हणजे एक प्रकारचा आपल्याला इंडिकेटर, जसं की आपण काय करतो एक दिशादर्शक म्हणजे आपल्या गाडीचा जसा इंडिकेटर असतो त्याच पद्धतीनं हा स्टॉक मार्केटला इंडिकेशन्स ते स्टॉक मार्केट इंडेक्स हा रिप्रेझेंट करतो. म्हणजे आपण म्हणतो की या ठिकाणी सेन्सेक्स वाढला, सेन्सेक्स कमी झाला, म्हणजे याचा अर्थ काय, तर ते या ठिकाणी एक प्रकारचं इंडिकेशन असतं. म्हणजेच या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ ॲन इंडेक्स इट इज इझी फॉर द इन्व्हेस्टर्स टू कम्पेअर द परफॉर्मन्स ॲज it can be used as a benchmark for
For example, a simple comparison of stock and the index can be undertaken to find out the feasibility of the holding a particular stock. म्हणजेच प्रत्येक कंट्रीचं हे इंडेक्स असतं. म्हणजे ईच स्टॉक एक्सचेंज हॅज अन इंडेक्स. म्हणजे फॉर इन्स्टन्स इन इंडिया इट इज सेन्सेक्स ऑफ BSE, निफ्टी ऑफ NSE. सेन्सेक्स कोणाचा आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा काय? निफ्टी आहे, तो त्याचा इंडेक्स इंडिकेट करतो. त्यानंतर ऑन द अदर हँड्स इन आउटसाइड इंडिया पॉप्युलर इंडेक्सेस आर डाउ जोन्स, नेसडॅक्स, FTSE. दीज आर द फेमस एक्झाम्पल्स ऑफ द इंडेक्स. आता डाउ जोन्स अमेरिकेचा आहे, नॅसडॅक हा सुद्धा या ठिकाणी एक इंडेक्स आहे. जपान, त्याचबरोबर चायना यांचेसुद्धा या ठिकाणी ते इंडेक्स आहेत. आता कन्सेप्ट बिहाइंड द फ्लक्च्युएशन ऑफ द इंडेक्स. आता इंडेक्सचं फ्लक्च्युएशन का होतं? तर याच्यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक इज अराउंड बाय द डिस्काउंटिंग future earnings, that means the dividend, capital gain to arrive at the present value. So the stock market is basically reflective of how a company will perform in future. So when the index goes up, the perception is that the future return will goes up and vice versa. म्हणजेच त्या कंपनीचं परफॉर्मन्स कसं असणार आहे त्याच्यानुसार तो इंडेक्स हा या ठिकाणी वर जात असतो. मग समजा या ठिकाणी इंडेक्स जर वर जात असेल तर आपण समजून घ्यायचं ती कंपनीचा परफॉर्मन्स हा चांगला होत आहे. म्हणजेच इंडियन कॅपिटल मार्केट तुमचा सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी असेल, हा जर गोअप असेल तर आपण समजायचं की या ठिकाणी कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे. हे इंडिकेशन देण्याचं काम हे इंडेक्स, स्टॉक मार्केट इंडेक्स या ठिकाणी करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या सिलेबसचे रिलेटेड आहे म्हणून आपण शिकवतोय, परंतु आपणाला कम्प्युटेशन ऑफ इंडेक्स ही एक पर्टिक्युलर टर्म आहे, हे आपल्या सिलेबसमध्ये नाही, परंतु आपण ॲडिशनल म्हणून तो आपण शिकतोय. मग हा इंडेक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो? म्हणजे फॉलोइंग स्टेप्स आर इन्व्हॉल्व इन कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स ऑन ए पर्टिक्युलर डेट. म्हणजे कॅल्क्युलेट द मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ ईच इंडिव्हिज्युअल कंपनी कॉम्प्रायझिंग द इंडेक्स. आता इथं आपणाला माहीत आहे की त्या कंपनीचं असणारं जे काय कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपिटलायझेशन असेल, मग काही कंपन्यांचं काय होईल? कमी जास्त होईल. म्हणजे काही कंपन्यांच्या शेअर्सला ते मार्केट कॅपिटलायझेशन काय होईल? बघा आता इथं साधं सोपं लॉजिक आहे. एका कंपन्याचे शेअर्स खरेदी केले, दुसऱ्या कंपनीचे शेअर्स विकले, म्हणजे एका कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन वाढलं, दुसऱ्या कंपनीचं मार्केट कॅपिटल काय झालं या ठिकाणी? कमी झालं. मग आता इथं एक इंडेक्स काढत असताना काय करावं लागेल? तर कॅल्क्युलेट द टोटल मार्केट कॅपिटलायझेशन बाय ॲडिंग द इंडिव्हिज्युअल मार्केट कॅपिटलायझेशन्स ऑफ ऑल कंपनीज इन द इंडेक्स. त्यानंतर कम्प्युटिंग द इंडेक्स ऑफ नेक्स्ट डे रिक्वायरिंग द इंडेक्स व्हॅल्यू टोटल मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ प्रिव्हियस डे. आता हे ठिकाणी मी सांगत नाही, परंतु तो फॉर्म्युला काय बघा, इंडेक्स व्हॅल्यू इज इक्वल टू इंडेक्स ऑन प्रिव्हियस डे इंटू total market capitalization of current day divided by total market capitalization of the previous day. That means it should be also noted that indices may also calculated by using the price weighted method. Here the share price of the constitute companies from the weight. However, almost all the equity indices worldwide are calculated using the मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड मेथड. मग त्या इंडायसेसमध्ये पर्टिक्युलर कंपनीचा वेट किती आहे त्याच्यानुसार हे मार्केट इंडेक्स असेल तो इंडेक्स या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी हे कशासाठी? तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटचा सेन्सेक्स म्हणजे काय, BSE म्हणजे काय, त्याचबरोबर तुमचं व्हॉलॅटिलिटी म्हणजे काय. व्हॉलॅटिलिटी म्हणजे काय? तर अप्स अँड डाऊन्स. ज्यावेळेस शेअरची प्राईस अप्स अँड डाऊन्स होतो त्यालाच या ठिकाणी आपण व्हॉलॅटिलिटी या ठिकाणी असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी बघा ट्रिगर लिमिट हे सुद्धा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे मार्केट हॉल्ड ड्युरेशन्स, म्हणजे या ठिकाणी ट्रिगर लिमिट 10% बिफोर 1 PM, देन आफ्टर 1 PM टू 2:30 PM. Market halt duration 15 minutes and
ॲट ऑर आफ्टर 2:30 PM नो हॉल्ट. त्यानंतर ट्रिगर लिमिट 15%. आता हे ट्रिगर लिमिट म्हणजे काय त्याचासुद्धा या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे. आता या ठिकाणी डिटेलमध्ये सांगणं तसं थोडंसं या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून ते या ठिकाणी आपण तो पॉईंट या ठिकाणी घेत नाही. आता ट्रेडिंग अँड सेटलमेंट म्हणजे शेअर मार्केटमध्ये सेटलमेंट कसं होतं, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी डिस्क्रिप्शन्स, ट्रेडिंग बाय द इन्व्हेस्टर्स, डे ट्रेडिंग. त्यानंतर क्लिअरन्स कधी होतं तर क्लिअरन्स T+1 बाय 1:30 PM. सेटलमेंट कधी होईल T+2 या ठिकाणी असं होतं. ट्रेडिंग डे मीन्स स्टँड फॉर ट्रेडिंग. ट्रेडिंग कॅन बी डन ड्युरिंग द एंटायर टाईम फ्रॉम 9 AM टू 3:30 PM. सोडून काय सॅटर्डे अँड संडे आणि हॉलिडेज सोडून. क्लिअरिंग डेचं या ठिकाणी नाही. तर आता या ठिकाणी नेटिंग एक्सप्लेन आता इथं या ठिकाणी बघूया. तर सपोज आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अँड इन्व्हेस्टर्स बाय 100 शेअर्स ॲट द ₹2,000 each on Monday and sell those shares at the ₹2,500 each on the same day. His net obligation in terms of fund and securities will be calculated on Tuesday. In terms of securities, his net obligation is nil as he has sold all the shares and he brought. So he will either receive or nor give any securities. On the other hand, his net monetary obligations will be calculated taking into the account his buying and selling amount. In this case म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे बघा, तर रिसिविंग तो किती मिळवणार आहे या ठिकाणी ₹50,000 म्हणजेच काय तर 100 शेअर्स 2,500 प्रमाणे म्हणजे 50,000 आले. 1,000 गुणिले 2,000 किती केलं तर या ठिकाणी तुमचं ते येतील. आणि दिस पे आउट ऑफ फंड आर कॅल्क्युलेटेड ऑन T+2 म्हणजे ट्रान्झॅक्शन कधी केलं मंडेला. 2 डेज म्हणजे काय ट्यूसडे आणि वेन्सडे म्हणजे वेन्सडेला ते ट्रान्झॅक्शन पूर्ण होईल. म्हणजे त्या शेअर होल्डर्सला त्याच्या खात्यामध्ये ₹50,000 हे जी काय अमाऊंट असेल ती सेलिंगची अमाऊंट ज्याने जेवढे शेअर्स या ठिकाणी विकले असतील, जेवढ्या किमतीला विकले असतील तर त्याच्या या ठिकाणी ते त्याच्या खात्यामध्ये T+2ला. आता हे 50,000 काय आहे तर 50,000 हा प्रॉफिट आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा प्रॉफिट तुमचा जमा होईल 2 दिवसानंतर किंवा आता न्यू रूलनुसार नेक्स्ट डेला तुमचा प्रॉफिट असेल तो प्रॉफिट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि तुमची जी काही कॅश असेल ती कॅश लगेच जमा होईल. म्हणजेच बघा इथं तर किती रुपये आहेत तर 2,000 गुणिले 100 म्हणजे किती येतात बघा ते आय थिंक सो 2 लाख रुपये तुम्हाला लागतील. मग इथं टोटल अमाऊंट तुमची किती 2,50,000 तुम्हाला रिसिव्ह होणार आहे. परंतु हा जो काही तुमचा प्रॉफिट असेल तो प्रॉफिट अमाऊंट ही T+2 म्हणजे वेन्सडेला ती जमा होईल. हे झालं नेटिंग एक्सप्लेनड किंवा सेटलमेंट ऑफ पेमेंट. म्हणजे ह्यासुद्धा टर्म्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला मिळालेला प्रॉफिट हा तुमचा या ठिकाणी काय होईल तर तुमचं जो काय असेल ते या ठिकाणी नेक्स्ट डेला तो या ठिकाणी ॲड होईल. म्हणजेच अशा पद्धतीनं सेबीनं रिसेंटली काय केलेलं आहे T+1 सेटलमेंट हे या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले आहे. पूर्वी या ठिकाणी 2 दिवसानंतर प्रॉफिटची अमाऊंट ही तुमच्या खात्यावर जमा होत होती, परंतु आत्ता ही जी काय अमाऊंट असेल ती अमाऊंट ही या ठिकाणी प्रामुख्यानं दुसऱ्या दिवशी लगेच या ठिकाणी काय होते जमा होत असल्याचं आपणास पाहावयास मिळते. म्हणजे याचा अर्थ काय तर यू नो व्हेरी वेल तर त्याच्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आपल्याला विचारात घ्यावा लागेल. आता ही बेसिक टर्म्स आपल्या इथं पूर्ण झालेल्या आहेत. शेअर मार्केट कसं चालतं, नॅशनल डिपॉझिटरीज मार्केट मेकिंग सिस्टीम. आता काय जास्त याच्यामध्ये मी डिटेल जात नाही कारण आपलं सिलेबस रिलेटेड असेल तेवढंच आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला
आपण आता शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, ही कन्सेप्टसुद्धा एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. शॉर्ट सेलिंग, शॉर्ट सेलिंग मीन्स सेलिंग शेअर विदाउट ओईंग इट. म्हणजे आपण खरेदी करण्याच्या अगोदर तो शेअर काय करायचा, सेल करायचा. म्हणजे अदर वर्ड्स, द टास्क ऑफ शॉर्ट सेलर इज टू borrow the shares generally through the clearing corporation of an exchange and sell them. The borrowed shares have been sold or brought back when the price are lower, and the shares are then returned back to the lenders, and the excess profit is pocketed by the short seller. म्हणजे शॉर्ट सेलिंग म्हणजे ही कन्सेप्ट नेमकी काय आहे, तर तुम्ही शेअरची समजा या ठिकाणी तुम्हाला वाटलं की शेअरची प्राईस कमी होणार आहे, काय होणार आहे, त्या शेअरची प्राईस कमी होणार आहे. मग तुम्ही काय करायचं, तर या ठिकाणी समजा त्या शेअरची किंमत आहे आत्ता 100 रुपये, 100 रुपयाला तो शेअर सेल करायचा, आणि शेअरची प्राईस 90 रुपये आल्यानंतर तुम्ही काय करायचा, तो 90 रुपयाला बाय करायचा. म्हणजे तो काय 10 रुपये असेल, तो 10 रुपये प्रॉफिट हा तुमच्या या ठिकाणी कशामध्ये, तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होईल. म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, शॉर्ट सेलिंग. म्हणजे ही कन्सेप्ट काय झाली, शॉर्ट सेलिंग. म्हणजे इन इंडिया शॉर्ट सेलिंग कॅन ओनली टेक्स प्लेस ऑन ॲन इंट्राडे बेसिस. इंट्राडे बेसिसवर शॉर्ट सेलिंग आपल्याला करता येऊ शकतं. ॲज पर द सेबीज रिवाइज्ड गाईडलाईन, बोथ द रिटेल अँड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कॅन पार्टिसिपेट इन शॉर्ट सेलिंग. म्हणजे जो आपल्यासारखा पर्सन असेल किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील, ते शॉर्ट सेलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. अँड दीज ट्रान्झॅक्शन्स आर ऑल्सो फॅसिलिटेड बाय द एक्सचेंज. And so, if one wants to short sell, one has to undertake the transaction through a broker. If the profit is made, the short seller has to sell out 15% short-term capital gain tax. आता टॅक्स सुद्धा या ठिकाणी द्यावा लागतो. ही शॉर्ट सेलिंगची कन्सेप्ट मी तुम्हाला इथं क्लिअर केलेलं आहे. रिस्क इनहॅरंट टू द शॉर्ट सेलिंग. मग रिस्क काय याच्यामध्ये ते सुद्धा बघितलं पाहिजे. मग रिस्कमध्ये काय, इन शॉर्ट सेलिंग स्कोप ऑफ द मेकिंग ह्यूज रिटर्न, ऑन द फ्लिप साईड रिस्क. आता मी काय जास्त डिटेलमध्ये या ठिकाणी सांगत नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे कन्सेप्ट शॉर्ट सेलिंगची. देन इंडियन डेप्ट मार्केट हे सुद्धा काही ठिकाणी महत्त्वाचं आहे. परंतु आपण आता जास्त विचार न करता हे युनिट असेल ते युनिट इथंच या ठिकाणी कन्क्लूड करणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला डीमॅट अकाउंट आवश्यक असतं हे या ठिकाणी माहीत झालेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला काय होईल की शेअर मार्केटमध्ये भविष्यामध्ये जर शेअर ट्रेडिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी डीमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे. शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, ह्या ज्या काही कन्सेप्ट्स असतील, रिलेटिंग कन्सेप्ट्स, वी आर ऑल्सो नो अबाउट दॅट और फॅमिलियर अबाउट दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट. नावडेज वी आर ऑल्सो discussed here the आता या ठिकाणी आपण ही कन्सेप्ट या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 2 इश्यू ऑफ द शेअर्स हे पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.